यायला पाहिजे ना. एक तर परत इकडून माणसं कोणी आलं तर परत बघायची. आली तू? हो. छान दिसतेस ग. हा तुझ्यासाठी साडी घालून आले, तुला आवडते ना म्हणून. हा हा. घरचे कोण पाहिलं नाही ना? नाही रे, घरच्यांच्या नजरा चुकून आली मी. किती वेळ लावला मग? मग घरच्यांच्या नजरा चुकून यावंच लागतं ना. माझ्यासाठी तुला असं काहीतरी कारण सांगून लगेच पटकन यायचं असतं ना. पटकन नाही जमत ना, घरी मम्मी पप्पा असते तर भाऊ असतो. मग माझी तुला आठवणच येत नाही. हा काय पण काय पण आहे का ना. आज काय काय आज काय आहे का नाही? कशाच कशाच जा बाबा. तुला मी कधी असं बोलायला गेलो की लगेच तो विषय हाणून पाडायचा आणि काय पुढचं बोलू न द्यायचं नाही, काय नाही. लगेच कशाच. कधी आल तू इथं? वाळव्या लागायची बारी आली होती. हो का? हो. ऐक ना, कवर असं भेटणार आहे? तेच मी तुला विचारते, कवर असं भेटणार आहे? घरी सांग ना. तू तुझ्या घरी सांगते, तू तुझ्या घरी सांग. हा मला तेच म्हणायचंय. काय होईल? मग लग्न करू आपण. 100% करणार ना? हा नक्की. तू धोका देऊ नको फक्त. तू धोका देऊ नको. मी नाही देत, तू देऊ नको. पोरींची जात अशी असती की अगोदर सगळ्याच पोरी सारख्या नसतात, कळलं का? गप नको सांगू. प्रत्येक सगळीच पोरगी सारखीच असते, काही बदल नसतं. प्रत्येक पोरगी धोका देते, हे मला चांगलं माहिती. तुला दिला काय कोणी? दिला नाही, सांगतोय ग. माझा मित्र नाही दिला असन तर माझा मित्र तुला माहिती का? अनुभव आहे तुला. एवढा विश्वास नाही तुझा माझ्यावर? नाही. हा हो म्हणूनच म्हणलं. म्हणून एवढ्या पावसात आली. हो ना. हा ना. बरं ऐक, आता काय कर, तुझ्या घरी सांगायचं की मला अमोलशी लग्न करायचंय. हा सांगते. मी माझ्या घरी सांगेन की मला तुझ्याशी लग्न करायचंय. ओके. हो. म्हणजे काय होईल, आता हे चुरून चुरून भेटायचं भरपूर झालं. कवर भेटणार आहे आपण असं. हा ना, लई वाईट वाटतं. कारण काय होतं, अचानक जर कोण आलं, त्यांनी पाहिलं आणि मग विषय वाढणार. त्यांच्याकडून जे आपल्या घरी म्हणजे कळण्याच्या ऐवजी माझं आपण सांगितलेलं बरं आहे. चांगलं होईल आणि आपलं पण पुढं पण चांगलं चालेल, नाही का? हो. चल ना मग आता. चल ग. गप्पे काय? चल ना. अरे तू माझी फिलिंग समजून घेत जाणार आहे. ते फिलिंग बघू नंतर. काय नंतर? जा बाबा. तुला माझी थोडी सुद्धा काळजी नाही, काहीच. काळजी नसते तर मी तेवढे पावसात आले असते का? आणि मग तुला मी सांगतोय ना, चल म्हणतोय ना तुला आता मी नाही ना कुठं. बरं ऐक ना, बोला ना. माझं काळीज आहे ना, हा फक्त तुझ्यासाठी धडकतं. हो का? फक्त आणि फक्त तुझ्यासाठी धडकतं. याच्यात दुसरं कोणीच नाही. अशी लांब लांब नको जाऊ. मग लांब नको जाऊ म्हणजे? लग्न झालं ह्याच गोष्टी करायच्यात ना? आलं लग्न झाल्यावरच. काही झालं की तुझं लग्न झाल्यावर, काही झालं की लग्न झाल्यावरती मग काय रे? का तुम्ही कुठं मिलिटरीला जाणार आहे का? मी कुठं जाणार आहे? आपण मला असं वाटतं ना की काय तू विचारतो का माझ्या घरी? चल. माझा नाद करू नको. हा का? हा बर. तुला माहिती आहे ना. चल की मग आत्ताच पुढं पण एक पाऊल नको टाकू माझ्यासोबत. चल चल लगेच चल. बघा. हा लगेच विचारणार. आणि तिथंच मला अशी त्यांनी ना अशी काठी घेऊन नुसतं बदड 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 मारून टाकलं पाहिजे, है ना? हो ना. हा मग तेच म्हणते, दम पाहिजे रे तिथपर्यंत जायला. एक काम करते का? बोल ना. तू येते का माझ्या घरी? कशाला? चल ना, माझ्या आई वडिलांना सांग ना. माझ्या घरच्यांना विचार ना तू आधी, मग येते. मग काय करू, माझ्या घरच्यांना मी सांगतो, वाटलंच तर त्यांना पाठवतो घरी, असं करतो. नाही तर मग पुढचं पर्याय आहेच की. काय पर्याय? अगं ते बघ पुढची पुढं काय करायचं ते. चल चल ना आता. चल. कुठं गेली पोरगी? कुठं नाही? काय आई आली का? हा आणि तू कुठं उधळत होती? मैत्रिणीकडे गेलते मी. तुला तिकडे साडी घालून काय रोज तर ड्रेस घालते ना, आज काय साडीची भानगड? अगं मैत्रिणीला मला फोटो काढायचे होते ना ग. अगं बाई, तू कुठं होती? मी किती वाट बघत होती तुझी. अगं जरा लाज वाटू दे ना. कुशाला साडी बिडी घालून लोक काय नाव ठेवते ना गावात. आई मग इथंच तर गेलते मैत्रिणीकडं. अगं माझं तुझ्यावर लय विश्वास आहे दिदे. अगं नीट वाग, कुणी आपल्याला नाव नाही ठेवलं पाहिजे. आई तुला कोणच नाव नाही ठेवणार, आपल्याला कोणच नाव नाही ठेवणार. मी नाव ठेवण्याची वेळच नाही आणणार. दात नको काढू, जरा लाज वाटू दे. माणूस एवढं तळतळून तुला सांगत आहे. अगं तू शिक्षण कर. अगं तू माझं वाकडं पाऊल पडलं ना, मी त्याच दिवशी आत्महत्या करेन, तुला शब्द देते. अगं सारं रान पण घातलंय मी तुझ्यासाठी. अगं नवरा मेल्यापासून जे नाही ती तू इच्छा, तू सगळं सुख मी बघितलंय ग. लोकांचं कसं, लोक सगळ्याला रांडव बायाच्या लेकराला तर पहिलं नावं ठेवितात. कारण तिला तर समजतात का हिला वळणच नाही, तिच्या लेकरांना कसं आहे ना. असं नको तू माझ्यावर. मी चांगली ना ग. तू चांगली आहे, पण तुझं वातावरण मला चांगलं दिसत नाही. टेन्शन येतं ग माझ्या जीवाला तुझ्याकडे बघून. असं बाळा वागू नको ग. लोक जगून देणार नाहीत आपल्याला.
आई फक्त मैत्रिणीकडे गेलते साडी घालून फोटो काढायचे माझा होते. तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि हे विश्वास असाच आई ठेव. तुझ्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊन देणार नाही. बघ बाय आता हे आजकालचा जमाना असा आहे त्याच्यामुळे जीवाला घोर लागतो बघ. हम्म. चल आई मला भूक लागली, चल ना. गाडी सारी नवीच आणावं लागले ना, उलसीत भिजली. अरे काय म्हणता? कुठं हल्ला जाऊ पाऊस पाणी जरा कमी फिरावं, घरात बसावं. अहो हे दळणं दुळणं तर करणंच आहे ना. पूर्वी काय? अभ्यासाला बसली होती. खायला लागत पोटाला की नाही. मग आता म्हणलं तिला कुठं अभ्यास करता करता उठीत आपण स्वतः गेलेलं बरं. एक स्थळ आहे चांगलं, करायचं लग्न पूर्वीचं. नाही हो, पोरगी शिकती. जर ती हुशार नसते ना, बघा मी तो विचार केला असता, पण पोरगी लय हुशार आहे माझी. पाहते ना आजूबाजूला थोडस गावात काय काय होते ते. पाहते तुमचं खरं आहे. जर काही कुठं झालं तर तुझ्या धम्म काही काय जाऊन कुणाचं मनगट पकडायची. मी पोरगी तुझी लय चांगली, पण एखाद्या पोरानी खोड काढली. कोण तशी तुझ्या- धम्मक हाय माझ्यात, पण आता काय जगाचं कोण ते- खातो इथं गडी माणसाला बोलून द्यायनात कट्ट्याचे, तुला बाया माणसाला काय करशील तू? ते तर हाय बर का, एका गोष्टीने विचार केला तुझे तर हे चुलत दीर आहे ते कधी विचारलंय का तू काय खाल्ले, कशी राहती? ते बरोबर आहे बरं का भाऊजी तुमचं, पण असं वाटत लेकरू हुशार आहे हो. आज आपलं वाटुळं झालंय, ती जर शिकली सवरली तर तिचं कुठंतरी भलं होईल, स्वतःच्या पायावर उभा राहील. काय होतं तुझी उभी आयुष्य मी पाहिले. ते नवरा गेल्यानंतर कसं कसं तू ते लेकरू लहानाचं मोठं केले. आता मस्त तुला वाटतं आई लेकराने शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, म्हणजे टेन्शन नाही राहणार. पण तशी परिस्थिती नाही, जमाना खराब निघालाय. ते बेकार दिवस आहेत बघ. नाही तुमचं 100% खरं आहे, त्यात मी काहीच म्हणत नाही. पण आता काय करता बरं तुम्हीच सांगा. शाळेत गेल्यानंतर पोरगी परत घरी उचतर भरोसाच नाही. आईचा जीव आहे, माझा जीव असा दागदुग असतो. जेवायची होती की नाही. अहो कालच ती गेली होती तर साडी घालून गेली म्हणे मैत्रिणी संग फोटो काढायचे. मी मरणाचं तिला मारलं बिन बडबड केली. त्यातनं तर लेकरू ध्यान ठेव. मग बघ टेन्शन मला वाटतं भाऊ तू आहे ना लग्न करून द्यावं, मस्त एखादा आहे ना असं चांगलं स्थळ पाहूत आपण, त्यांनी भविष्यात शिकवलं पाहिजे. हा मग काय अडचण नाही. त्याने जर शिकवायला ना म्हणला ना शिकवतो, पोरगी हुशार आहे, मग आपण लग्न करून टाकू. ठीक आहे, लक्ष ठेव, घे काळजी, आणि काय अडचण आली फोन कर. हो तसं असलं तर सांगा मग तुम्ही. चल 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 चल. हो हो. अगं काजल, हा बोल ना ग अगं मानसी. कुठं चालली तू? काही नाही ग, इकडेच गेलते मैत्रिणीकडे. मैत्रिणीकडेच गेलती का तू? हो मैत्रिणीकडे गेलते. बोल ना ग. मैत्रिणीकडे जाऊन आल्यावरती एवढं लाजत नाही बाळा, मला काही समजत नाही का? त्या तुला वयातून मी म्हणायचं पण काय? गेले. अगं तुझ्या वयातून मी पण गेले, मला कळतं सगळ्या गोष्टी. पण असं काजल काही नाही ग. एक सांगू, बोल ना. मला माहिती तुझं काय चालू आहे काय नाही. मी बघितलेलं पण तुला 2-3 वेळा तिकडं रानात. काय पण काय म्हणतेस ग? काही पण काय, तुझे चांगले लव सीन पाहिलेलेत मी, चांगले ह्या डोळ्यांनी. पण खरं सांगू बाळा, तू जे करतेस ना ते बरोबर नाही आहे. त्याचं खूप प्रेम आहे ग माझ्यावर, आणि माझं पण त्याच्यावर खूप प्रेम आहे. अगं असं ना सगळेच बोलतात, पहिले असंच असतं, माझं तुझ्यावर लई प्रेम आहे, मी तुझ्यासह जगू शकत नाही, मी तुझ्यासाठी काही पण करायला तयार आहे, सगळ्यांशी लढन, हे सगळं बोलणं झालं. नाही ग, तू असं नाही ग. ऐक ना, तुझ्या ह्या वयातून मी पण गेले, तुला तेच सांगते. पोरं फक्त वचनं देतात, वचनं खरे करत नाही. ते फक्त फायदा घेतात आपला, कळलं का? फायदा म्हणजे काय तुला नीट समजतंय मी काय हो. बोलते काय नाही. जरा ह्या गोष्टी लक्षात ठेव आणि मग तुला जे करायचं ते कर. हा पण एक गोष्ट लक्षात ठेव बरं का काजल, बोल ना. तुझी आई तुझ्याकडे बघून जगती आज. तुला माहिती आहे ना, तू लहान असताना तुझे वडील गेले. हा ग, तेव्हापासून माझी आईच मला सांभाळतीये. मग किती कष्टातून ते असं तुला शिकवतायत, सगळ्या गोष्टी करतायत. मग तुला त्याची जाण असली पाहिजे का नाही? हा तू बोलती ते एकदम ठीक आहे. ठीक नाही, बरोबर बोलते मी, कळलं का? हा बरोबर बोलते आणि तू. तुझ्या आईचे ना तुझ्याकडून खूप स्वप्न आहेत. तुझ्या आईला वाटतं की माझी पोरगी मोठी व्हावं, माझं पण 4 चौघात नाव निघावं, की मला नवरा नसताना सुद्धा मी माझ्या पोरीला शिकवलं, मोठं केलं, कोणाचे खाली न झुकता. हां, तुला वाटतं ना तुझ्या आईचं असं नाव निघावं? हा मग वाटतं. तू अभ्यासात लक्ष द्यायच्या ऐवजी तू हे सगळे थेरं करते, ते बरोबर आहे का? एक तुझी चांगली मैत्रीण म्हणून समजून सांगते तुला मी. काय चुकीचं काय सांगत नाही, तुला जे बरोबर आहे तेच सांगते. तुलाच काय, माझ्या सगळ्या मुलींना हेच सांगणं आहे की तुम्ही जरा नाही का प्रेम करताना नाही का जरा आई वडिलांचा विचार करा आधी, ते आपल्यासाठी काय करतात काय नाही, सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. तू बोलते ते एकदम अगदी ठीक आहे ग, पण काय करू? अगं त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर, माझं पण त्याच्यावर खूप प्रेम आहे ग. अगं कवर कवर आहे तुझी आई तुम्हाला राबू राबू भर मरायला लागली तरी तुला प्रेम करायचंय का? अगं चुलीत जाऊन दे तुझं प्रेम,
जर तुझ्या आईकडे बघ. अगं तुला सांगू सांगू थकली बाई मी तर, तरी त्या डोक्यात प्रकाश पडाना. अशी कशी बाई दगडाची पोरगी तू? हा, तुला मी सांगते बाई, माझ्या बाबतीत पण कधी गोष्टी घडून गेल्यात म्हणून तुला काहीतरी सांगते मी, कळलं का? नाही तर मला हौस नाही आली तुला सांगायची. माझं त्यावेळेस माझा जीव काय मला म्हणलं होतं, नाही सांगू शकत मी. तू बोलते ना ह्या गोष्टी मी नक्की विचार करेन. विचार, तुझ्या पुढे ना किती डोकं आपटलं ना तरी तुला काही समजणारच नाहीये. जाऊ दे बाई, मला माझी बऱ्याची कामं पडलेत. मानसी, माझी ऐक कामं ना. सोडून तर राग लागले नाही तर माझं सगळं कामं बंद पडायची. चल निघ. मानसी, काय सांगावं या पोरांना, त्याच्या आईला तुकारवाणी फिरत येत. मर 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 काम करतोय मी आपल्या इकडं. हा बाबा काय करता? काय नाही, हे काम चाललंय. झालं नाही बाई, नाही ना, मला एक तुम्हाला बोलायचंय. मला लग्न करायचंय. लग्न करायचे? आता तुला काडीची अक्कल नाही. हा, 10 रुपये कमवायचे आहे का तुला अक्कल? काय कमवतो काय तू? अहो नका कमी, तुम्ही तर कमीतात ना. अरे मेलो ना, लोकांचे बाद साधा लोकांचा ऊस खांता खांता. अहो ते तुमचं कर्तव्य आहे. माझं लोकांचे काय- काम करून मेलो ना. तो एवढा मोठा काटाळ्याच्या काटाळ्या पोचला ना पार. हा, तुमचं कर्तव्य आहे ती. करतोय म्हणजे मग तुझं काम नाही का? थोडंफार काम बघायला हो, कुठं? तसले तुम्ही मला अजिबात ज्ञान पाजळू नका बरं. ही झालं आणि ती झालं, मला बाकीचं माहित नाही. माझं लग्न करायचंय आणि मला. तुला कोण बायको देतो असं बिगर कामाच्या माणसाला? कोण देतो म्हणजे? हा, कोण बायको देतो रा? माझं नका नाद करू. हा, माझ असली भारी आणीन का नाही तुम्हाला सून? हा. तुम्ही सुद्धा म्हणता माझं नाव घेता. फक्त आधी तुझं पोट भरायचं बघ. काय हा, पोट भरायचं बघ आधी तुझं. ती मला माहित नाही. हा. तुम्ही बाप आहे, तुम्ही लग्न लावून द्यायचं. नाही तर मग मग माझ्या हातून काय आणि होऊ त्या शकतं? पोरीचं का तू पोट भरणार? मग कुणाचं भरणार? हा, तुझं भरतय का बघ. हा. ते तुम- अरे 10 रुपये लागले की बापाकडे पळतो आणि बाप मेला तिकडे काम करू करू. बापाचं कर्तव्यच असतं लेकाला पोसायचं. काय करायचं ती नका सांगू मला. बापाला निदान थोडं फार तरी आधार द्यायला पाहिजे ना. तो हा, दिन लग्न झाले दिन आधार. लग्न झाल्यावर तू काय देणार? आताच देत नाही, लग्न झाल्यावर काय देणार? बाबा, आणि मी काय सांगतोय ऐका. तुम्ही म्हणतात ना मला कोण दिन पोरगी कोण दिन पोरगी. मी एक पोरगी बघितली. तुम्हाला जायचंय आणि तिच्या आईला मागणी घालायची आणि माझ्यासाठी ती पोरगी बघायची. ए, ते मी नसतं जात तिकडं. काय? हा, आज तुला पोट भरायची अक्कल नाही ते तर कशाला मला लावतो अजून तोंडावर मग पाडायला? कोण जाणार? गावातली लोक हा? जाणार का काय? तू काम कर जरा, तू 10 रुपये आण कमवून आणि बरं. मग जातो मग त्या पोरीच्या आईकडं. अरे बाप आहेस का वैरी? हा, काय म्हातारे भाऊ, माझं डोकं हल्ल्यावर पण मी पण पळून आणल्यावर मग बस बोंबलत. मग म्हणशील आयला माझ्या पोराने हे केलं माझ्या पोराने ती केलं. अगं अभ्यास सोडून काय फोन मध्ये बोटा घालीत बसली तू? आई आत्ताच घेतलंय ना ग. काय आताच घेतलाय ना? अभ्यास सोडून देते फोन पाहतील मध्ये. मी लय अभ्यास करते. अभ्यासच करत होते ग, आत्ताच मोबाईल घेतलाय मी. अगं काय होतंय? काय खाल्लंय तू? हा, सकाळी काय पित्त बित्त झालं काय? आई अगं डोकं दुखतंय, जसं उलट्या आले होते सारखं. अगं कशाच्या आहेत त्या उलट्या अशा? हा, हे असं डोकं दुखणं ना अशा उलट्या कशाच्या आहेत? तू काय करते बरं बाहेर जाऊन? हा? आई हा, अगं तू बाहेर कॉलेजला जाती का कुठं जाती? मी काय येडी आहे का? उन्हाने म्हातारी झाले, केस काय उन्हाने पिकलेत का ढवळे झाले? सांग काय शेण खाल्लं तो कुठं? हा, अगं तुला काही लाज वाटायला पाहिजे होती. आई, मी काय अगं, हे केलं? बघायच्या आधी मेले का म्हणून नाही मी. अगं कसे दिवस काढले मी तुझ्यासाठी आणि तू खुशाल वकती कोरड्या आधाड्या देते. अगं कुठं शेण खाल्लं तू? हा? अगं, आई सुद्धा म्हणू नको मला तू. तुझ्या तोंडातून आई सुद्धा आजपासून तुझी आई मेली. आई, असं नको ना ग बोलू. मला तुझी अजिबात कोणी सांग, आधी मला- सांग मला हे कोणाचं काय आहे ते? कोणाचा कुटाणा करून आली आणि घेऊन आली तुझे? सांग हे काय आहे? अगं गावात तोंड दाखवायला बल राहिले का आता? आई माझं प्रेम आहे ग. अगं प्रेम, आणि हे आजपर्यंत तुला सांभाळ तुझ्यासाठी केलं, ह्याचं काय? हे काय प्रेम नव्हतं का माझं? हा, तू अजिबात मला काही सांगू नको. तुला मारून टाकीन आणि मी बी मरण आहे असं तू कुटाणे करायला नको होते बरं का? असं नाही करणार हा, ग. करणार नाही. आता हे कोणाचं आहे सांग? हा, आई माझं त्या मुलावर प्रेम आहे ग. अगं तुला काय म्हणून शिकवलं मी? माझे दिवस बदलशील. हा, तुझ्यासाठी किती कष्ट केले मी. म्हणलं नको बाई, आपलं एकूण तर एक लेकरू आहे, याला ऊन वारा नको लागायला. हा, अगं चल तुला आहे ना मारून टाकले, पर्याय नाही राहिलेला. अगं तो गावात तोंड दाखवायला मला ठेवलं नाही. तुला आहे ना मी घरात फाशी देते. आई आई तू कशाला मला फाशी देते? मीच फाशी घेते ना. अगं, माझ्या तू फाशी जीवात नाही, काहीतरी तुला बरं घरात वाटत फाशी द्यायच्या लायकीची आहेस तू.
अगं पुरी आहे, पळू नको आहे पुरी. काय झालं? अगं तिला धर पहिलं, हिला फाशी द्यायची. काय? हा, हिला नाही जिवंत ठेवत. हिने आई, काय मी घेते ना तू फाशी. काय काय झालं कारनामा केलाय काजल? तिने? एक मिनिट ऐक, मला विचारते. काय झालं? काय झालं? काय अगं काय विचारते हिला? हिने कोळ तोंड केलं ना गावात. काय हो, काय केलं तिने? मला तर तिला विचारू नको तिने काय केलं ते. अगं तिने सारी चव घातली आणि काय केलं. काजल, काय वाकडं पाऊल पडलं का तुझं? अहो काय सांगा भाऊजी, तुम्ही जे सांगत होते तेच झालं ना. माझं लय नशीब फुटलं. म्हणजे म्हणजे काय आहे, ती उलट्या करतीन काय आहे? ए, थांब. प्रेग्नंट आहे पोरगी. हा, अरे गरीबाच्या घरातच कसे प्रकार असे? अहो गरीबाच्याच पोरी माजल्यात आजकाल. लाज नाही वाटली तुला? हे सगळं शेण खाताना आईनी आपल्यासाठी काय केलंय? डोक्यात गप्पाई, नाही आलं? कोण आहे जो? कोण आहे? आमच्या शेजारचा मुलगा आहे, पाठीमागच्या लाज वाटते का गल्लीत तुला काही सांगायला? लाज वाटत? तो अमोल नाही का? तो आहे तो. मी त्याचं 2-3 वेळा बाप तर बघितलं. जणाच्या बांधावर आहे. 2-3 वेळा बघितला अगं तुला काही लाज वाटायला पाहिजे. अगं कोण आहे काय आहे? अगं पण त्याच्यापेक्षा पहिलं तो अभ्यास, स्वतःच्या पायावर उभं राहायचे स्वप्न तो मला दाखवले. तुम्हाला हा, पोरगीले हुशार आहे यार. तुम्हाला मी तेच सांगितलं. हो माई पोरगी लय हुशार आहे, अशी चुकीचं पाऊल उचलणार नाही. पण या पोरीने आज मला ते दिवस दाखवले. म्हणलं होतं वेळीच लग्न करून दे. खरंय. काय झालं? आज ती आलं ना पण तेच पुढं. आता एक काम कर, चल त्याच्या घरी जाऊ, बघू काय म्हणतो. हा, करीन का ते तुझ्या संग लग्न? चल 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 चल, का त्याचा बाप करीन? करावंच लग्न नाही लागल. करत म्हणजे? मग काय रडती काय? लाज वाटली अवघड. ओय, कुठे पोरग तुझं? काय झालं? पोरग कुठे? काय झालं? काय पण? काय झालं? अरे तुझ्या पोराने ही पोरगी गरजोर ठेवली, तू कुठं असतो? पोरग काय झक मारते गावात, माहित नाही तुला? अहो तुम्हाला झालं काय नेमकं? आता 10 सांगू का पोरगी गरजोर आहे ती? अहो लाज वाटायला पाहिजे. असं वळण लावलंय पोराला. असं काय फटके टाकलं 2-4 मग कळन का? असं नाही म्हणत. माझं पोरग असं कधीच हे असं करणार नाही. नाही. ए, तो तुमचा पोरगा त्याला बोलवा ना. कुठे गेला तो? लय तोरेत बोलला होता ना. पोरगं बोलून कुठे? हा, बोलवतो, लग्न बोलवतो. करत म्हणून कुठे? अरे, कुठली पोरगी असं स्वतः होऊन इज्जत नाही घालत. जरा समजून घे. तू आपला रोज एक जणाच्या बांधाव कधी विचारच नाही केला या गोष्टी. अमोल, काय झालं? काय झालं? फटको टाकू तुला तुमचं. काय झालं? काय केलं रे? केलं काय तुला बरं? काय झालं? झालं काय? काय प्रकार या पोरीचा अगोदर आहे ती? कुणाचं आहे ते? बोलतो का? हा? बोल ना ए. अहो, झालं काय मला सांगा ना तुम्ही. काय झालं म्हणजे? अरे तुला ही पोरगी गरोदर आहे. तिने तुझं नाव सांगितलं. प्रेम करतो ना तिच्यावर? हा करतोय. मग लाज नाही वाटत? लग्न झाल्यावर हे जमलं नसतं तुला? लग्न करायचंय मला तिच्या बरोबर. आता? त्यांना म्हणलं होतं, माझ्या बापाला म्हणलं होतं मी. अरे मग असं करतात का? तुला माहिती नाही आमची परिस्थिती कशी आहे? अशी सांगितलं फुसलावली होतं माझ्या पोरांनी. मुलीला. पोरांनी सांगितलं, पण मला काय माहिती हे असं पोरग करेन म्हणून सांग. तुम्हाला सांगून करीन तो. काय माहिती असं पोरग गरीब करेन? घरची बाई आहे आणि हे आता कसे झक मारायच्या बाई? लग्न करणार आहे मी तिच्या बरोबर. कधी पोर झाल्यावर तुझ्या बापाने केला कसला धंदा? का फाशी दिल्यावर तिला? आत्महत्या करायला निघाली ती, नसती या पोरीने वाचवली. हा मुंड हल्ली पाहिजे तुमची लगा शिकलेला आहे ना तू. लाज असं नाही करायला वाटत? नव्हतं अरे पाहिजे. कावा काय खावा याची अक्कल आहे का तुम्हाला? तुम्हाला लग्न झालं दिवस नव्हते का? तुला लग्नच करायचं होतं तर घरी मागणी घालायची ना का? आता शेण खाल्लं बाहेर. नकळत तुला झालं. सांगितलं होतं ना हे बंद कर म्हणून, यासोबत लपडे चपडे करणं. तेव्हापासून तरी ऐकलं नाही तू माझं. तेव्हापासून मी त्याच्यासोबत बोलले पण नाही. मग हे कुठं नका केला तू का काय झिपरे? हा, तुला माहिती होतं म्हणायचे. अहो 2-3दा सांगितलं समजून, म्हणलं नको आईपर्यंत जायला, आईला त्रास होईल म्हणून. मला सांगायचं ना तिचा आणि याचा दोघाचा कार्यक्रम लावला असता. माझंच चुकलं खरंच. मी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं. करणारे लग्न हा करणार आहे. खाणार काय? तिला काय घालणार खायला? माती यांना राहायला घर नाही. बाप लोका तिथं सालाने काम अरे, करतो. नालाय का? तिकडे मी लोकांचे काम करतोय, मरमर करतोय, हा, आणि तो असल्या कोट्याने करतोय इकडे गावात. हाय का त्याला काम आहे का? माझ्यासोबत धंदा आहे? लग्न करणार ना तुम्ही? बोल ना अमोल. लग्न केल्यावर त्या पोराला काय खाऊ घालशील, स्वतः काय खाशील? तुला खोटं नाही सांगत. प्रत्येक आई वडिलांचं मत असतं मुलीकडून फक्त की मुलीला ना परत आहे ना दिलं नाही एक दुसऱ्या घरी तर हात पसरायची वेळ नाही आली पाहिजे परत आपल्याकडे. अगं त्याला राहायला घर नाही, त्याला काम नाही. काय खाशील त्याच्या संग राहून? शिकलेला आहे ना तू? हा शिकलेलो आहे. काय कामात धंद्याचं डोक्यात? पुण्यात जाणार आहे कंपनी. दिली की इंटरव्ह्यू? काय कुठं झालाय का प्रकार? इंटरव्ह्यू दिलाय मागच्या महिन्यातच मी. लागणार आहे कंपनीत पुढे कामाला? हा त्यांचं लेटर. नाही लागला तर तू उद्यापासून याला खोरं घमेलं आणि टिकाव याला गाडायचं राहणार. माझ्या बरोबर यायचं तो कामाला. नाही बाबा, मी मागच्या महिन्यात इंटरव्ह्यू दिलाय. मान्य केलंय माझं म्हणून. नाही तो मग काय कार्ड तर? कधी माझं नाही माझं दुसऱ्याचं नाही, असतं. मग काय तर? म्हणून काय केलं असतं? रोज एखाद्या बांधाल तो माझ्या संग यायचं परत. नाही बाबा, माझ्याकडून चुकलं. ऐक
आता हे प्रकरण आहे ना लय मोक्कार चर्चेचा विषय करू नको म्हणू नको पण ऐक आहे म्हाताऱ्या 2 दिवसात या पोराचं एखाद्या मग ह्याच्यात मंदिरात लग्न लावून देऊ आणि ध्यान ठेवू जरा काय ना काही असल्यावर आता मी तिकडे कामाला मरतोय हे होय. इकडे लग्न झालं ना लगेच पुण्याला निघायचं दोघांनी पैसे इथं नसले- गावात चव घालाय नको ते जगन काही दिवस मग हा? काय तर आणि परत लग्न होऊस तर भेटायचं नाही भेटली की दोघांना आहे ना फाशी देऊन मारी समजलं ना काजल तुले हा जा घेऊन तिला घरी चला आणि तू पैसे पाहिजे आहेत काय तिच्याकडे पण काही नाहीये तुम्ही झक मारायचे आता करून घ्यायचं ए, निघ. बघू तो करतो काहीतरी तडजोड. आहेत का ग पैसे घरात? सगळा खर्च तुम्ही करायचा आता करतो तडजोड पुन्हा कोणतरी अजून एक जण चाल जातो कोणाच्या अंदाज जातो होय. त्याला विलाज नाही आता काय नाही. आता ते- काय झालं खर्च याला घडा लावायची तिकडे पुन्हा लावून ढाकलायची काका मी इंटरव्ह्यू दिलाय ना त्यांचं आज कॉलेज